किंवा आता शिनू आहे, सुंदराबाईंचा नातू आहे शिनू, सो त्याच्याबरोबरची मस्ती असेल किंवा छोट्या गोष्टी आहेत या. सो खूप छान वाटतं जेव्हा तुम्हाला सगळ्यांकडून या प्रतिक्रिया येतात. एक प्रेम नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश केळकर स्वागत करतो आपल्या प्रथमेश केळकर ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज दिवस आहे. आज आपण आलेलो सेंटर रेल्वे ग्राउंड परेल वर्कशॉप जवळ. तिकडे स्वामी समर्थांचा मठ आहे. तिकडे आज आपण का आलो आहे तर जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर लागणारी स्वामींची भूमिका करणारे अक्षय मुडावतकर हे आज आपल्या स्वामी समर्थ मठाला भेट देणार आहे. कारण हे विशेष आहे. 700 भाग पूर्ण झालेले आहेत आणि याच्या पुढच्या भागासाठी ते स्वामींकडे आशीर्वाद मागण्यासाठी या मठात आज येणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जरा आणि चांगलाच उशीर झाला आणि तुम्हाला वाट पाहावी लागली, सो त्याबद्दल खरंच तुम्हाला सगळ्यांची मागणी मागतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार, कारण आज मालिकेला 700 भाग पूर्ण झाले. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुम्हाला सगळं प्रेक्षकांच्या प्रेमामुळे झालंय. म्हणजे तुमची साथ, तुमचं प्रेम आहे की ज्यामुळे हा प्रवास पहिल्या दिवसापासून तर 700 भागापर्यंत झाला. आणि सगळं श्रेय तुमचं आहे. एकदा तुम्हा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या मिळतात. हे खूप छान वाटते आज. आणि इथे येण्याची आमची तिसरी वेळ आहे, तिसऱ्यांदा आज इथे येतो आणि खरंच खूप छान वाटलं. अरे परवा जेव्हा मला सांगितलं की परळच्याच मठात जायचं आहे तर मी पण खूप एक्साइटेड होतो आणि खरंच म्हणलं की कधी जाऊ आणि कधी तुम्हाला सगळ्यांशी परत बोलायला मिळेल. आणि नेहमी मी हेच म्हणतो, कसं असतं ना की जेवढी उत्सुकता प्रेक्षकांना मग कलाकारांना भेटण्याची असते त्यापेक्षा काही कुठे जास्त उत्सुकता असते आम्हा कलाकारांना तुम्हाला भेटण्याची. कारण तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्याकडून सगळं जाणून घेणं आम्हाला फार आवडतं की तुम्हाला मालिका आवडतीये नाही, काम आवडतंय, तुम्हाला काय आवडतंय काय नाही आवडतंय किंवा तुमच्या प्रतिक्रिया. कारण ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच आम्हाला पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीकरता सुरुवात करण्याकरता एक उत्साह मिळतो आम्हाला. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी प्रेक्षकांना भेटतो तेव्हा प्रेक्षक इतकं भरभरून बोलतात, इतकं कौतुकाने बोलतात, इतकं प्रेम देतात की ही सगळी तीच एनर्जी आहे, तीच ऊर्जा आहे की जी आम्ही घेऊन पुढे जातो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आणि आज तीच गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्हा सगळ्यांना बघून मला खरंच इतकं छान वाटतं. हॅलो. तर आज तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटते. आणि ही सगळ्या या आठवणी आहेत. तर ही सगळी ऊर्जा बेसिकली ही एनर्जी घेऊन आज मी इथून पुढे जाणार आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला आम्ही सगळे सुरुवात करणार आहे. आज कसं असतं ना की दिसताना जरी आज आम्ही तुम्हाला दिसलो असतो तरी या पूर्ण मालिकेच्या मागे एक 70-80 लोकांची टीम आहे जी आज काम करते. आणि आज ही सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचे कष्ट आहेत आज. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहे की ज्यामुळे आज मालिका या टप्प्यावर पोहोचली आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मी गेलो की आवर्जून मी ही गोष्ट नक्की सांगतो की जेव्हा आम्ही कुठे बाहेर जातो तर सगळ्यात आधी जर आम्हाला कुठला प्रेक्षक येऊन भेटत असेल ती आहे लहान मुलं. म्हणजे आता सुद्धा इथे आल्यावर ना सगळ्यात आधी ह्या हात मागणी हाय हॅलो सगळ्यात आधी त्यांनीच केलेलं आहे. आणि मग सांगताना मला खूप छान वाटतं की आज या मालिकेचा 50% ऑडियन्स जो आहे ना ही लहान मुलं आहे. म्हणजे अगदी 5, 7, 8, 10 वर्षांची जी मुलं आहेत ना आज या मालिकेचा 50% ऑडियन्स आहे. आणि ही आम्हाला वाटतं की फार मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या ह्या काळामध्ये जिथे लहान मुलांना बघण्याकरता इतक्या गोष्टी, इतके सिनेमा म्हणा, कार्टून आहे किंवा OTT प्लॅटफॉर्म आहे, इतक्या गोष्टी आहेत. पण आज आवर्जून ही लहान मुलं रोज रात्री 8 वाजता स्वामींची मालिका बघतात. स्वामी काय सांगतात हे त्यांना ऐकायला आवडतं, स्वामी आजोबा आवडतात. म्हणून मध्यंतरी एक पालक होते, त्यांनी आम्हाला एक प्रतिक्रिया दिली होती की म्हणे तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतात. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत आम्हाला मिळाली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया.
कारण जर आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंश जरी संस्कार करू शकतो याहून मोठी गोष्ट काय असेल. आणि लहान मुलं म्हणतो की काही गोष्टी आता मध्यंतरी इतक्या खरं तर छान घडल्या ना की काही त्या विसरू शकत नाही आपण. म्हणजे मध्ये काय कार्यक्रमानिमित्त मी सोलापूरला गेलो होतो आणि सकाळी ब्रेकफास्ट करता मी कॉफी शॉपमध्ये होतो. तर नाश्ता करत असताना एक ताई पाहत होत्या आणि त्या आल्या आणि त्या मला म्हणाल्या की तुमचा ब्रेकफास्ट झाला की म्हणे माझा मुलगा आहे 4 वर्षांचा, तर तुम्ही त्याच्याशी बोलाल का म्हणे प्लीज. मला नक्की बोलेन का नाही. तर ब्रेकफास्ट झाला मग त्यांनी त्यांच्या मुलाला मला व्हिडिओ कॉल लावून दिला. तर पहिले सगळं झालं हाय हॅलो काय कसा आहेस मालिका बघतो का तुम्हाला छान छान आवडतं वगैरे. आणि अचानक तो मला म्हणतो की मी घरी गोट्या आणून ठेवलाय एवढ्या तुम्ही कधी येताय खेळायला. म्हणून तुम्ही कृष्णपाशी कशा गोट्या खेळतात मग माझ्याशी गोट्या खेळायला कधी येणार. म्हणणार येतो म्हण नक्की. म्हणलं हो आईकडून पत्ता घेतो आणि घरी गोटा घ्यायला येतो म्हणलं नक्की आता. तर ह्या अशा छोट्या छोट्या आठवणी आहेत ना त्या विसरू शकत नाही. म्हणजे अशीच एक गोष्ट घडली. आमच्या अगदी एक ओळखीचं एक व्यक्ती आहे त्यांनी मला फोन करून सांगितली ही गोष्ट. म्हणजे त्यांच्या त्या बिल्डिंगमध्ये बाल्कनीत उभे होते आणि खाली कॉलनीमध्ये सगळी लहान लहान मुलं दंगामस्ती करत होती. ती लहान मुलं त्यांच्याकडून त्यांनी दंगामस्तीच करावी आणि कोण खूप लोक सांगतायत पण काही कोणी ऐकायला तयार नाही. आणि अचानक वेळ साधारणपणे 7:30 पावणे 8ची वेळ असेल आणि अचानक त्यांच्यामधला एक मुलगा हे म्हणतो की सर स्वामींची मालिका सुरू होईल म्हणा त्याला घरी जाऊ म्हणून. म्हणजे त्यांनी हे म्हणणं आणि दुसऱ्या मिनिटाला सगळी मुलं आपापल्या घरी जाणं. आणि त्यांनी मला ही गोष्ट साधारण फोन करून सांगितली आणि म्हणाले मला इतकं छान वाटलं म्हणे की ज्या क्षणी म्हणजे ही मुलं आठवण ठेवून जसं मी मगाशी म्हणालो की यांच्याकडे बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा आज ही मुलं ही मालिका बघण्याकरता वाट पाहत असतात. संध्याकाळी 8ची वाट पाहत असतात. म्हणजे आज कुठेही बाहेर गेले की पालकांच्या आधी मोठ्या माणसांच्या आधी हे लहान मुलं धावत येतात स्वामी आजोबा म्हणून. याहून मोठी गोष्ट काय असेल. म्हणजे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे स्वामी कोण आहेत त्यांच्या लीला काय आहेत पण या लहान मुलांना माहिती नाही तितकंसं. पण तरी सुद्धा यांना स्वामी आजोबा पाहावेसे वाटतात ऐकावेसे वाटतात. आणि मगाशी म्हणाल होता की ह्याच गोष्टी आहेत की त्यांच्या नवनवीन लीला आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लीलेतून एक संदेश एक मेसेज आहे. आणि तो इतक्या सहज म्हणजे मला बऱ्याचदा लोक हे म्हणतात की आम्ही जेव्हा बघतो ना मालिका सो आम्ही त्याला कनेक्ट होतो मालिका बघताना. सो आम्हाला असं वाटतं की अरे खरंच म्हणजे ते बोलतायत की काय. आणि सेम म्हणजे लहान मुलांचं होतं आणि त्यांना म्हणून कदाचित ते जास्त अपील होते आणि आवडत आहे की नवीन नवीन गोष्टी काय येतील. आणि त्यात जेव्हा स्वामी लहान मुलांबरोबर गोट्या खेळतात पुढे लपंडाव खेळतात किंवा आता शिनू आहे सुंदराबाईंचा नातू आहे शिनू सो त्याच्याबरोबरची मस्ती असेल किंवा छोट्या गोष्टी आहेत या. सो खूप छान वाटतं जेव्हा तुम्हाला सगळ्यांकडून या प्रतिक्रिया येतात एक प्रेम मिळतं. खूप खूप छान वाटतं. आणि मी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत आम्हाला भरभरून प्रेम दिलंय. असंच प्रेम कायम असू द्यात. आणि आम्ही सुद्धा अगदी प्रामाणिकपणे काम करत स्वामींच्या नवनवीन लीला तुम्हा सगळ्यांसमोर वेळोवेळी नक्की घेऊन येऊ. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपल्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील अक्षय सरांना तर आपण विचारू शकता. काकांना विचारायचं. काकांना श्री स्वामी. मी प्रश्न विचारणार नाही खरं उत्तरच तुम्ही. मी फक्त तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे आणि ते तुम्ही सोडवा. जिथे स्वामी म्हणजे स्वार्थ आणि मीपणा संपतो तिथे जे समर्थपणे उभे असतात ते स्वामी समर्थ. बरोबर. आणि त्यातून आपण सगळे चालले स्वामी भक्त चालले. माझी एक इच्छा आहे या क्षणाला की या मठामध्ये काय माहीत नाही आमचे आहेत त्यांच्यामुळे दुसऱ्यांदा आपली भेट होते. दत्त जयंतीच्या दिवशी एवढ्या गर्दीत आपण एकमेकाला भेटलो होतो. मला माहित नाही मी कसं दर्शन होईल काय होईल पण ती स्वामी कृपा तुमच्यामुळे आणि त्यांचे बंधू आहेत त्यांच्यामुळे झालं. आणि दुसऱ्यांदा आज मला असं निरोप आला की स्वामी तिथे येत आहे. म्हटलं चला जायला पाहिजे. माझा पहिला प्रश्न एक की जर सिरियलमध्ये कुठेही तुमच्या चरणाशी मला पायसवड करायला मिळाली तर एखादा फाटका झाडू मारण्याचा किंवा कुठलाही बोलायचे तर ते मला देता येईल का याचा विचार व्हावा. दुसरी गोष्ट माझी फॅमिली म्हणजे ती
फार तुमच्यावर म्हणजे स्वामी खूप खूप प्रेम करते आणि तिने आयुष्यात कसलीच मागणी केलेली आहे. फक्त ती मला एकदा म्हणजे जर स्वामी समर्थ आले तर माझा एक फोटो मिळेल का? नक्की म्हटलं फोटो आपण तेवढे बाकी स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित चाललं. धन्यवाद. आणि मी एवढंच म्हणेन की तुम्ही आता सुद्धा या मालिकेचा एक फार महत्वाचा भाग आहात. तुम्हीच नाही, इथे असलेले प्रत्येक व्यक्ती. लगेच पुन्हा विचारू. मी एवढंच म्हणेन की स्वामी आता आम्ही फक्त कलाकार आहोत. ती भूमिका करण्याचा प्रयत्न करतोय मी सुद्धा. नाही, मी तेच म्हणतो की मी ती भूमिका करण्याचा फक्त प्रयत्न करतोय. म्हणजे आता वाचनातून म्हणा किंवा आता म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा म्हणजे मला कळतं, याच्यातून कळायला लागलं. मी घरात स्वामींना पाहतोय. आमच्याकडे आजोबांपासून स्वामींचं करतात. सो लहानपणापासून ज्या गोष्टी मी त्यांच्याबद्दल ऐकत आलो, वाचनात आल्या आणि त्यातून जे स्वामी मला दिसले ते आज मी साकारण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आतापर्यंत आपले 700 भाग झालेले आहेत. त्या 700 भागाच्या प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःला स्वामींबद्दल काही प्रचिती झाली आहे का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी तर म्हणेन की सगळ्यात मोठी प्रचिती म्हणजे हीच आहे की म्हणजे एक 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा कोविडचा सगळा काळ होता आणि एक वर्षभर सगळ्यांची कामच बंद होती, सगळंच बंद होतं राहतं आणि काही कल्पनाही नसताना, ध्यानीमनी पण नसताना अचानक एक दिवस एक फोन येतो. समोरून ती व्यक्ती विचारते की आम्ही स्वामींवर मालिका करत आहोत आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून. आणि म्हणजे हा प्रश्न येताच खरं तर अंगावर काटा होता. कारण ज्यांना आपण लहानपणापासून घरात पाहत आलो आणि अचानक त्यांची भूमिका करायला आपल्याला विचारणं ह्याहून मोठी गोष्ट काय असेल. पण ऑफकोर्स त्यात दुमत नव्हतं, हो किंवा नाही असं नव्हतंच, हो हेच मत होतं. आणि मग स्वामी कृपेने पुढच्या गोष्टी घडत गेल्या आणि आज ती भूमिका करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि मी असं समजतो की हीच मला आतापर्यंत मिळाली सगळ्यात मोठी प्रचिती आहे. म्हणजे एखाद्या कलाकाराचं करिअर सुरू होणं आणि ते सुद्धा इतक्या म्हणजे स्वामींच्या भूमिकेतून सुरू होणं, सो याहून मोठी प्रचिती अजून काय असेल. अक्षय सर, खरं तर पहिलं तुम्हाला खूप वाटचालीसाठी 700 वाटचालीसाठी खूप अभिनंदन. धन्यवाद. दुसरी गोष्ट, तुम्ही आमच्या या मठामध्ये तिसऱ्यांदा आला. आमच्याकडे म्हणजे आम्हाला पण खूप प्रचिती आली. तुम्हाला अशी काय प्रचिती आली का? नाही, मी तेच म्हणलं इतक्यात की ही भूमिका करण्याची संधी मिळणं हीच सगळ्यात मोठी प्रचिती आहे. म्हणजे काही कल्पना पण नव्हती मला खरंच की काही मालिका सुरू होणार आहे स्वामींवर किंवा असं काही आहे, ऑडिशन सुरू आहे, काही कल्पना नव्हती. अचानक समोरच फोन आला आणि ही संधी मिळाली. सगळ्यात मोठी प्रचिती आतापर्यंत आलेली. परत दुसरा प्रश्न म्हणजे, हा प्रश्न नाही माझा तुम्हाला, पण तुम्ही आमच्याकडे सदैव येत राहावं अशी आमची विनंती आहे तुम्हाला. नाही, नक्की नक्की. आमच्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही भेट द्यावी अशी आमची विनंती आहे. नक्की नक्की नक्की. मलाही खूप आवडेल यार. नक्कीच. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? साहेब, एक कारण का आम्ही तुमच्यामध्ये स्वामींना पाहतोय आणि स्वामी साक्षात आमच्या समोर उभे आहेत, म्हणून मला प्रश्न विचारा. नाही, स्वामी खरंच तुमच्या समोर उभे आहेत, फक्त ते इथे आहेत. नाही, ते तिथे आहेत, ते आम्ही रोजच पाहतो, पण साक्षात आहेत तर ते आम्ही आजच पाहतो. तर आम्हाला तेवढंच विचारायचं आहे की आमचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील का? आमचे प्रयत्न खूप जोरात आहेत, परंतु मार्गी लागत नाही. आणि मी एवढंच म्हणेन की स्वामी आहेत आणि त्यांच्यावर जेव्हा पूर्णपणे आपण म्हणजे विश्वास आहे आणि सो आणि प्रयत्नांना फळ मिळतच. होय होय होय. सो ते मिळणारच. थँक्यू. आभारी आहे. थँक्यू. अक्षय सर, तुमचा एक डायलॉग फेवरेट असा, लोकांना आवडेल असा.
माझ्या मागे म्हणणार का सगळे? नक्की नक्की. हो मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा सगळे. नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. वा. आणि मठातर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत. आणि असंच आम्हाला यांचं योगदान या मठासाठी द्यावं येण्याचं ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी असंच अभिनेतेपद आणखीन पुढे उत्तरोत्तर चांगलं निभावं ही स्वामींना मागणी करतो. आणि त्यांची इच्छा पूर्ण हो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येस थँक्यू. पुन्हा सगळ्यांचं खूप 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 आभार. आणि आता 12 तारखेला परवास महा एपिसोड सुद्धा आहे 1 तासाचा भाग, तेव्हा नक्की पहा. आणि सगळ्यांना माहीतच नवीन गोष्ट आता सुरू झाली आहे. तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं असेल की स्वामींनी रामाचार्यांना तेव्हा तर नक्की बघा पुढे काय होणार आहे, नेमकं काय त्या मागचं कारण काय आहे, असं का बरं केलं असेल. सो नक्की बघा 12 तारखेला परवाच रविवारी महाराष्ट्र. अक्षयजी तुम्ही माझी मठात तुमची पहिलीच भेट आहे, पण माझी मिसेस ही फार स्वामी भक्त आहे. तिला मी आता फोन केला तर मला बोलले आपल्या घरी कधी येतील त्यांना विचार. मी म्हटलं ठीक आहे त्यांच्याशी बोलतो. आणि पहिलं म्हणजे ही आपली परळ लालबाग भूमी ही कलाकारांची भूमी आहे. बरेच कलाकार आपल्या इथे निर्माण झाले, घडून गेले. जसं मी मेटामेश्वरमध्ये राहतो, राजा मेहकर माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांचा आणि आमचा रूम नंबर पण सेम आहे, 21-21 आहे. आता कालांतरामध्ये त्यांचं वय झाल्यानंतर निधन झालेलं आहे, पण त्यांचा आमचा घरोबा चांगला आहे. असंच बघायला गेलं तर पॅडी वगैरे हे सगळे आमच्याकडनंच झालेले आहेत कलाकार. तर आम्हाला इथे आज तुम्ही आला खूप आनंद झालेला आहे. बरेच भाविक तुम्हाला भेटीसाठी ते थांबले, तर तुम्ही असा स्वामींसारखा आशीर्वाद त्याला द्यावा अशी मी इच्छा प्रकट करून स्वामी समर्थांना मी चरणी प्रार्थना करतो. स्वामींचा आशीर्वाद आहे सगळ्यांच्या पाठीशी. मी सचिन दादांना विनंती करतो श्री समर्थ परळ मठातर्फे हार्दिक स्वागत करावे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्षय सर 700 भाग पूर्ण झाले. आता 1000 भाग पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा आपली भेट या मंडळाला मिळावी ही तुमच्याकडे विनंती करतो. गडबड करू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की
सेनाजी महाराज निर्गुण रक्त सगुणाई नित्य निर्गुण रक्त सगुणाई नित्य प्रेम जय आम्हा बळियो सेनाजी महाराज उठा बरलायो इनके दया स्वामी आरज सुनियो सेनाजी महाराज भाव भगत से तुम ही प्यारे भाव भगत से तुम ही प्यारे आनंद खूब रंग उड़ायो सेनाजी महाराज उठा बरलायो इनके दया स्वामी आरज सुनियो सेनाजी महाराज पुढे जायचं चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.